गणपती तुझे नाव चांगले, म्हणून यावडे चित्त रंगले. प्रार्थना तुला गौरी नंदना, बुद्धी चांगली दे दया घना. हे गणराया, तुझे नाव इतके मंगलमय आहे की त्याचे स्मरण करताना माझे मन पूर्णपणे रमून जाते. तू पार्वती पुत्र आणि करुणेचा सागर आहेस. मला जीवनात योग्य मार्ग दाखवणारी सद्बुद्धी दे. गणपती बाप्पाच्या चरणी केलेली ही एक अत्यंत भावपूर्ण प्रार्थना आहे. गणराया, तुझे नाव इतके गोड आणि मंगलमय आहे की ते ऐकताना किंवा घेताना माझे चित्त आणि मन त्यामध्ये पूर्णपणे रमते. तुझ्या नामस्मरणाने माझे मन प्रसन्न होते. हे गौरी नंदना, मी अशी प्रार्थना करीत आहे की तू मला चांगली, सात्विक आणि योग्य निर्णय घेणारी बुद्धी दे. अध्यात्मात नामस्मरणाला सर्वोच्च स्थान आहे. जेव्हा मन नामस्मरणात रंगते तेव्हा दुःख आणि तणाव आपोआप नाहीसे होतात आणि मन एकाग्र होते. विखुरलेले विचार जेव्हा गणेशाच्या चरणी स्थिरावतात तेव्हा खरी साधना सुरू होते. गणपती म्हणजे बुद्धीची देवता. इथे चांगली बुद्धी म्हणजे केवळ परीक्षेत मिळवलेले मार्क्स किंवा व्यवहारातील हुशारी नव्हे, तर विवेक आणि काय योग्य आणि काय अयोग्य हे समजण्याची शक्ती म्हणजे सद्बुद्धी आहे. देवाला दयाघना संबोधून भक्त स्वतःचा अहंकार त्याग करतो. मी कितीही प्रयत्न केले तरी तुझ्या दयेशिवाय मला योग्य मार्ग सापडणार नाही असे म्हणून त्याला शरण जातो. जीवनात यश मिळवण्यासाठी केवळ कष्ट पुरेसे नसून त्या कष्टांना सद्बुद्धीची आणि ईश्वरीय अधिष्ठानाची जोड असणे आवश्यक आहे, हे या श्लोकातून आपल्याला शिकायला मिळते.